नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण नेक्स्ट पॉइंट पाहणार आहोत. सुपर क्लास, सेकंड सुपर क्लास टेट्रॅपोडा. फर्स्ट सुपर क्लास स्पायसेस आपला कंप्लीट झालेला आहे. त्यामध्ये क्लास बघितले होते आपण दोन, कॉन्ड्रिक्थिस ॲज वेल ॲज ऑस्टिस्टिस. आता सेकंड सुपर क्लास टेट्रॅपोडा, मग त्यामध्ये त्याची फोड पहा. टेट्रा मीन्स फोर, पोडा मीन्स लेग्स, म्हणजेच it bears four legs. These animals bears four legs. म्हणजे हे जे ॲनिमल्स येतात त्यांच्यामध्ये किती पाय असतात? 4 पाय. म्हणून हे कशात येतात? सुपर क्लास टेट्रापोडा. टेट्रा फोर पोडा लेग्स. मग त्यामध्ये सुपर क्लास टेट्रापोडा इज मेनली डिवायडेड इनटू 4 क्लासेस. सुपर क्लास टेट्रापोडा 4 क्लासेस मध्ये डिवाइड झालेला आहे. फर्स्ट क्लास अँफिबिया, सेकंड क्लास कोणता आहे तर रेप्टिलिया, थर्ड क्लास एव्स, फोर्थ क्लास मॅमेलिया. म्हणजेच काय सांगायचं तर सुपर क्लास टेट्रापोडा इज मेनली डिवायडेड इनटू 4 क्लासेस. फर्स्ट क्लास अँफिबिया, सेकंड क्लास रेप्टिलिया, थर्ड क्लास एव्स, फोर्थ क्लास मॅमेलिया, जेणेकरून आपण त्यामध्ये येतो. मग त्यामध्ये फर्स्ट क्लास अँफिबिया, पहिला जो त्यामधला क्लास आहे स्मॉल ए, त्याला काय म्हटलेलं आहे? क्लास अँफिबिया. मग त्या शब्दाची फोड दिलेली आहे. अँफी मीन्स बोथ, बायस मीन्स लिव्हिंग किंवा लाईफ. म्हणजेच व्हाय इट इज कॉल्ड अँफिबिया? बिकॉज दीज ॲनिमल्स लाईव्ह इन बोथ लाईफ, म्हणजेच दॅट इज लाईव्ह इन वॉटर ॲज वेल ॲज ऑन लँड. म्हणजे हे जे ॲनिमल्स असतात पाण्यातही राहतात आणि लँडवर, जमिनीवरही राहतात. ऑल दीज ॲनिमल्स इन्क्लुडेड इन क्लास अँफिबिया. अशा प्रकारचे सर्व ॲनिमल्स कशामध्ये इन्क्लूड केलेले आहेत तर क्लास अँफिबियामध्ये. अँफी मीन्स बोथ, बायस मीन्स लिव्हिंग. एक्झाम्पल त्यामधले पहा. फ्रॉग, मग त्यामध्ये बऱ्याच जिनस स्पेसिस आहे. आपण यात घेणार आहे ती राना टायग्रिना नावाची, सोन्या बेडूक म्हणतो आपण. टोड, बुफो म्हणतात त्याला, बुफो. सॅलामांडर, नंतर हायला, हा कसला असतो? ट्री फ्रॉग, लाय ऑन ट्री किंवा फाउंड ऑन ट्री. इक्थिओपिस, लिम्बलेस अँफिबियन. इक्थिओपिस हा काय? लिम्बलेस अँफिबियन. लक्षात ठेवा, त्यावर MCQ लक्षात हमखास येतो. कारण का बाकीचे आहेत ते लिंब असणार आहे, पण हे कसं आहे तर लिम्बलेस अँफिबियन. लिम्बलेस म्हणजे हात पाय, म्हणजेच पाय नसतात. म्हणून हा कशात, जरी तो लिम्बलेस असला तरी कशात येतोय? अँफिबियामध्ये येतो. कोणता? इक्थिओपिस. MCQ 1 मार्क, आत्ताच लक्षात ठेव. त्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स, त्याच्या असणारी कॅरेक्टरिस्टिक्स, असणारी गुणधर्म. मग त्यामध्ये फर्स्ट डबल मोड ऑफ लाईफ, म्हणजेच दीज ॲनिमल्स मगाशीच सांगितल्याप्रमाणे इन दीज ॲनिमल्स डबल मोड ऑफ लाईफ इज प्रेझेंट. मीन्स these animals live in water as well as on land. पाण्यातही राहतात आणि जमिनीवरही राहतात. म्हणजेच याच्यावरून पहिलं कॅरेक्टर काय? या नावावरून आहे. These animals shows double mode of life. हे animals काय दाखवतात तर डबल मोड ऑफ लाईफ. सेकंड पॉइंट मध्ये these animals are cold blooded, that is poikilothermic. हा शब्द आपल्याला झालेला आहे. म्हणजेच हे ॲनिमल्स कसले असतात? कोल्ड ब्लडेड. म्हणजेच हे काय करतात? मेंटेन बॉडी टेम्परेचर अकॉर्डिंग टू सराउंडिंग टेम्परेचर. त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करतात. कसं मेंटेन करतात? जसं सराउंडिंगचं टेम्परेचर असेल, वातावरणातलं टेम्परेचर जसं असेल तसं मेंटेन करतात. सो इट इज पोइकिलोथर्मिक. यांना म्हणून काय म्हणतात? पोइकिलोथर्मिक. म्हणजे सेकंड कॅरेक्टर, these animals are cold blooded, that is poikilothermic. MCQ लक्षात ठेवायचं. Why it is called poikilothermic? Because these animals maintain body temperature according to surrounding temperature. वातावरणातलं टेम्परेचर जसं असतं तसं बॉडीतलं टेम्परेचर मेंटेन केलं जातं. सो इट इज पोइकिलोथर्मिक. थर्ड, बॉडी इज डिवायडेड इनटू. मग तुम्ही आता बेडूक बघितलेलाच आहे. बॉडी डिवायडेड इनटू, हातात कोणी घेऊन बघितलं असेल बेडूक तर लगेच कळलं. हेड अँड ट्रंक.
while neck and tail is usually absent in many adults. म्हणजेच बॉडी जी फ्रॉगची डिवाइड झालेली असते ती कशी झालेली असते तर हेड आणि दुसरा पार्ट ट्रंक म्हणजे डोकं आणि धड एवढाच पार्ट त्याच्यामध्ये असतो. नेक नसते असा असतो बघा बेडूक, अगदी मान जोडलेली, त्यामुळे मान ही तिथं नसते. आपल्यात जसे क्लिअर दिसते तशी त्यांच्यामध्ये मान नसते. म्हणजे नेक अँड टेल युजली अब्सेंट इन मेनी अडल्ट्स. म्हणजे प्रौढ अवस्थेतले जे बेडूक असतात किंवा इतर जे अॅनिमल्स यांच्यामधले आहेत त्यांच्यामध्ये काय असतं तर त्यामध्ये नेक आणि टेल युजली नेहमीप्रमाणे थोडक्यात अब्सेंटच असते. फक्त मेन पार्ट कोणते असतात हेड आणि ट्रंक म्हणजे डोकं आणि धड एवढेच पार्ट त्यांचे मेन असतात. बॉडी डिवायडेड इनटू टू पार्ट्स हेड ॲज वेल ॲज ट्रंक. नेक्स्ट फोर्थ पॉइंट म्हणजे फोर्थ कॅरेक्टर. टू पेअर्स ऑफ लिम्स आर प्रेझेंट सच ॲज forelimbs arise from pectoral girdle and hind limbs arise from pelvic girdle and it is used for locomotion. यामध्ये काय सांगितलेलं आहे फोर्थ कॅरेक्टर मध्ये टू पेअर्स ऑफ लिम्स इथं झालेलंच आहे. टू पेअर्स म्हणजे फोर लिम्स आर प्रेझेंट. मग त्यामधले जे चार पाय असतात त्यांचे ते डिवायडेशन कसं झालेलं असतं तर वन पेअर ऑफ लिम्ब किंवा टू लिम्स four limbs that is called forelimbs arise from pectoral girdle. आपले हात जिथं आराईज झालेले आहेत तसं त्यांचे सुद्धा हात आराईज झालेले असतात. आपले हात आराईज होतात ते कुठं तर ह्या पेक्टोरल गर्डल मध्ये. तसंच त्यांचे सुद्धा फोर लिम्स आपले हे हात म्हणजे काय फोर लिम्स आहे तसं त्यांचे असणारे फोर लिम्स आराईज फ्रॉम पेक्टोरल गर्डल अँड हाइंड लिम्स जसे आपले पाय आहेत तसे त्यांचे पाठीमागचे पाय अराइज फ्रॉम ते कुठं अराइज झालेले असतात जसं आपले पाय जसे अराइज झालेले असतात पेल्विक गर्डलला तसे त्यांचे सुद्धा पाय अराइज कुठं झालेले असतात पेल्विक गर्डल अँड इट इज युज्ड फॉर लोकोमोशन. आणि हे सर्व जे पाय कशासाठी यूज असतात तर लोकोमोशन साठी. म्हणजेच फोर्थ त्यामध्ये कॅरेक्टर काय टू पेअर्स ऑफ लिम्स आर प्रेझेंट पायाच्या दोन जोड्या असतात. मग त्यामध्ये सच ॲज forelimbs arise from pectoral girdle पुढचे पाय अराइज झालेले असतात त्याला काय म्हणतात पेक्टोरल गर्डल अँड हाइंड limbs arise from म्हणजे पाठीमागचे जे पाय अराइज झालेले असतात फ्रॉम कुठं झालेले असतात पेल्विक गर्डल अँड इट इज युज्ड फॉर लोकोमोशन. आणि ते सर्व जे पाय असतात कशासाठी यूज होतात त्यांच्यामध्ये तर लोकोमोशन. डेफिनेशन ऑफ लोकोमोशन आपण बऱ्याच वेळा बघितलेली आहे. काय डेफिनेशन आहे movement of body from one place to another place is called as locomotion. movement जी होते बॉडी शरीराची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत ती जी मुवमेंट होते त्यालाच काय म्हणतात लोकोमोशन. त्याच्यासाठी यूज काय असतो यांचा टू पेअर्स ऑफ लिम्स आर युज्ड फॉर लोकोमोशन मीन्स फोर लिम्स आर युज्ड फॉर लोकोमोशन इन क्लास एम्फिबिया. नेक्स्ट नंबर फिफ्थ. Skin is moist, glandular with mucus gland without exoskeleton. यांची जी स्किन असते बेडूक जर हातात घेऊन बघितला असेल तर स्किन इज मॉइस्ट ओलसर असते बघा स्लिपरी घसरडी असते. हातात घेतला बेडूक की लगेच निसटून जातो. म्हणजेच त्यांची स्किन कशी असते मॉइस्ट ओलसर आणि स्लाइम असते घसरडी. ग्लँडुलर विथ म्युकस ग्लँड आणि त्यांची जी स्किन असते त्याच्यावर काय असतात म्युकस ग्लँड प्रेझेंट इन स्किन. त्यांच्या स्किन मध्ये काय असतात म्युकस ग्लँड. म्युकस ग्लँडचं काम काय असतं मग म्युकस ग्लँड सिक्रेट्स म्युकस एक चिकट पदार्थ श्लेष्मल पदार्थ सिक्रेट करण्याचं काम कोण करत असतं म्युकस ग्लँड विदाउट एक्झोस्केलेटन. एक्झोस्केलेटन म्हणजेच एक्सटर्नल सपोर्टिंग फ्रेमवर्क ऑफ द बॉडी इज कॉल्ड ॲज एक्झोस्केलेटन. हे तुम्हाला डेफिनेशन माहित आहे. मग एक्झोस्केलेटन यांच्यात अब्सेंट. एक्झोस्केलेटन इज अब्सेंट म्हणजेच एक्झोस्केलेटन मध्ये काय असतं एक्झोस्केलेटन हेअर्स नेल्स स्केल्स क्लॉज ही सगळी हॉर्न्स ही सगळी काय येतात एक्झोस्केलेटन. पण यांच्यामध्ये कसल्याही प्रकारचं एक्झोस्केलेटन त्यांच्या स्किनवर नसतं. नेक्स्ट नंबर सिक्स. आयलिड्स आर प्रेझेंट ऑन द आयज. जशा आपल्या पापण्या असतात तसं त्यांच्या सुद्धा पापण्या असतात. म्हणजेच
आयजवर त्यांच्या डोळ्यावर काय असतात आयलिड्स पापण्या. आपल्यामधल्या पापण्यांना आय लॅशेस म्हणतात, पण त्यांच्या पापण्यांना काय म्हणायचं आय लिड्स. कुठं असतात प्रेझेंट ऑन आयज. नेक्स्ट नंबर 7 टिम्पॅनम दॅट इज इयर ड्रम्स इज प्रेझेंट अँड इट रिप्रेझेंट्स इयर. टिम्पॅनम म्हणजेच इथे एक डाग असल्यासारखा दिसतो बघा. बेडूक जर हातात घेतला तर त्यांची जी मानेचा भाग ऍक्च्युली मान नसते, पण इथं जो तो भाग असतो हेड नंतर तिथं एक ब्राउनिश स्पॉट दिसतो, अगदी गोलाकार असतो, स्पेरिकल स्ट्रक्चर कॉल्ड टिम्पॅनम. त्यालाच काय म्हणतात टिम्पॅनम. दॅट इज इयर ड्रम्स इज प्रेझेंट अँड इट रिप्रेझेंट्स इयर. म्हणजेच हिअरिंगचं काम कशामार्फत चालतं, हिअरिंग विथ द हेल्प ऑफ टिम्पॅनम. त्यांचं जे हिअरिंग चालतं ते टिम्पॅनमच्या साह्याने चालतं, जो इथं ब्राउनिश स्पॉट हेड नंतर आणि ट्रंकच्या मध्ये बरोबर ब्राउनिश स्पॉट असतो कॉल्ड टिम्पॅनम. दॅट इज इयर ड्रम्स अँड इट रिप्रेझेंट्स इयर. ते काय रिप्रेझेंट म्हणून करतात इयर, ऐकण्याचं काम. 8th in the body common chamber that is cloaca is present which helps in releasing excretory products, digestive waste and gamete. म्हणजेच त्यामध्ये इन द बॉडी त्यांच्या बॉडीमध्ये काय असतं कॉमन चेंबर एक असतो, कॉमन संयुक्त चेंबर क्लोएका. इट इज कॉल्ड क्लोएका. त्या कॉमन चेंबरला काय म्हणतात क्लोएका. MCQ ला लक्षात ठेवायचं. विच हेल्प्स, तो क्लोएकाच्या साह्यानं काय करतो रिलीजिंग एक्सक्रेटरी प्रॉडक्ट्स, म्हणजेच नायट्रोजनस वेस्ट मटेरियल एक्सक्रीट करणं, एलिमिनेट करणं, म्हणजे थ्रोन आउट फ्रॉम द बॉडी, बॉडीमधून काढून टाकणं, हे काम क्लोएकाच्या साह्यानं चालतं. नंतर रिलीजिंग डायजेस्टिव्ह वेस्ट, म्हणजेच डायजेस्टिव्ह सिस्टीमचे जे वेस्ट आहेत, थ्रोन आउट अनडायजेस्टेड फूड मटेरियल, ते वेस्ट जे मटेरियल आहे ते सुद्धा काढून टाकणं, रिलीज करणं, एलिमिनेट करणं विथ द हेल्प ऑफ क्लोएका. कशाच्या साह्यानं क्लोएकाच्या. आणखी काम त्याचं क्लोएकाचं काय रिलीजिंग गॅमेट्स, म्हणजेच त्यांच्या साह्यानं काय करतात गॅमेट्स रिलीज करतात. म्हणजे स्पर्म ओव्हा हे जे गॅमेट्स असतात ते रिलीज करण्याचं काम कुणाच्या साह्यानं चालतं क्लोएका. म्हणजेच इन द बॉडी कॉमन चेंबर इज प्रेझेंट कॉल्ड क्लोएका विच हेल्प्स, कशाला मदत करतं रिलीजिंग एक्सक्रेटरी प्रॉडक्ट्स दॅट इज नायट्रोजनस वेस्ट, releasing digestive waste, undigested food material and releasing gametes, sperms as well as ova. नंतर 9th point closed type of circulatory system is present. बंदिस्त स्वरूपाची आपल्यामध्ये जसे सर्क्युलेटरी सिस्टीम आहे तशी त्यांच्यामध्ये सुद्धा काय असते क्लोज्ड टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम इज प्रेझेंट. म्हणजेच ब्लड पंप फ्रॉम हार्ट इनटू द व्हेन्स अँड आर्टरी थ्रू बॉडी किंवा टू इनटू द बॉडी, बॉडीमध्ये किंवा बॉडीपर्यंत ब्लड नेण्याचं काम बंदिस्त स्वरूपात केलं जातं. म्हणजेच कसलं असतं क्लोज्ड टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम इज प्रेझेंट. नेक्स्ट नंबर 10 हार्ट इज 3 चेंबर्ड. मग यांच्यातलं जे हार्ट असतं ते कसं असतं 3 चेंबर्ड अँड प्रेझेंट ॲट व्हेंट्रल साइड. म्हणजे असा हार्ट असतं. हार्ट इज 3 चेंबर्ड म्हणजे 2 ऑरिकल्स. हे जे 2 असतात ते काय असतात ऑरिकल्स, आणि हे एकच असतं ते काय असतं व्हेंट्रिकल. म्हणजेच हार्ट इज 3 चेंबर्ड. हार्ट किती चेंबरचं असतं 3 चेंबरचं असतं. 1 2 म्हणजे 2 ऑरिकल्स, सिंगल 1 व्हेंट्रिकल. टोटल 3 चेंबर्स आर प्रेझेंट. म्हणजे हार्ट इज 3 चेंबर्ड अँड प्रेझेंट ॲट व्हेंट्रल साइड. जसं आपलं व्हेंट्रल साइडला हार्ट प्रेझेंट असतं तसं त्यांची जी खालची बाजू असते जमिनीकडची ती बाजू असते ती कोणती असते व्हेंट्रल साइड असते, आणि वरची जी असते बाजू ती डॉर्सल साइड. मग हार्ट कुठं असतं व्हेंट्रल प्रेझेंट. म्हणजे हार्ट इज 3 चेंबर्ड अँड प्रेझेंट ॲट व्हेंट्रल साइड. इथपर्यंत या व्हिडिओमध्ये बघू. पुढच्या व्हिडिओमध्ये राहिलेले पॉईंट पाहू.